चहा आणलाय. थँक्यू. कशाबद्दल? ते तुम्ही लग्नासाठी होकार दिला ना, त्यासाठी. हे ठेवा. किती दिवस झाले मी या होकाराची वाट बघत होते. आता या घरासोबतची माझी नाती बदलणार. मी या घरात फक्त पाहुणी नाही तर सून म्हणून वावरणार. त्या गुलाबी क्षणांनी माझं मन भरून येणार. अहो लक्ष आहे ना तुमचं? तिकडे काय बघत बसलाय? नाही, काय नाही. काय म्हणत होता? काय नाही, ते असंच बोलत होते. इतकं काही महत्वाचं नव्हतं. ठीक आहे, मला उशीर होतोय, मी निघतो. अहो थांबा, हा चहा घेऊन जा. धैर्य, धैर्य, अरे काय गो, धैर्य कुठे? आत्ताच गेले. गेला? चहा पण नाही घेतला का त्याने? थोडासा घेतला आणि बाकीचा माझ्यासाठी ठेवून गेले असतील ते. हिचं एक वेगळंच, काय करायचं कळत नाहीच. आई, आई ते मामांनी लवकर बोलवलं तुम्हाला. ताई तुमचा सेटअप जरा तिकट लावा की. अभी तो पानपोई सुरू करायची आहे. पानपोई इथं? अहो दादा काय झालं, एक म्हातारी तर अचानक उन्हात चक्कर येऊन पडली आणि ते एका भल्या माणसानं बघितलं. ते म्हणाले इथं पानपोई नाही म्हणून झालंय सगळं, आणि इथनं पुढे असं व्हायला नको म्हणून अख्ख्या कोल्हापुरात स्वतःच्या खर्चानं पानपोया उभ्या करणार आहेत. काय नाव काय त्या दिलदार माणसाचं? अहो धैर्य मुजुमदार. या 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 काम सुरुवात करा. अहो पुण्याचं काम आहे. असा माणूस आयुष्यात यायला पण पुण्यच लागतंय म्हणा. दिन एक नाही म्हणजे धैर्य मुजुमदार खूप ग्रेट माणूस आहे. दया, अरे कशा आलीस? ये 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 ये. हे काय म्हणजे तुझ्या हातनं जे जमलं नाही ते तुझ्या या सुनानी करून दाखवलं बघ. म्हणजे त्यांनी बरोबर धैर्याच्या मनात हात घातला आणि त्याचा होकार बाहेर काढला. या दोघींचं तर कौतुक आपण करूच, पण त्याआधी या दोघींची ओटी भरून घ्या.
अरे उभ्या का? या बसा बसा, या या या. इरा. पायपट पायपट. सुखी राहा. बाकी कामं काही जमत नसली ना तरी हे अगदी बरोबर जमलं तू. आई हो, हे असं व्हावं अशी तुमची इच्छा नव्हती का? माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नकोस. एक नंबर कार्यक्रम झाला बर का, एक नंबर. आता तुम्ही तिघी मिळून हे मुजुमदारांचं घर व्यवस्थित सांभाळा. काय आता का उभेच राहणार आहे सगळा? जावा ना, काय तो गोडा थोडासा बघा, दिवस चांगलाच. जा 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 इरा, जा जा, तू पण जा त्यांच्यावर जा. रेडी? राम राम मंडळी, मी तुमची लाडकी साडी आणि आज आपण आलोय या नाश्ता सेंटर मध्ये. तर इथे तुम्हाला बघायला मिळत असेल यांची भजी आणि यांचे वडे आणि ही कुरकुरीत भजी. अहो माझ्या तोंडाला तर पाणी सुटले, इतकी स्वादिष्ट असते ना. म्हणून सर या. काय आरके, झाली सगळी तयारी? सर सगळं ओके आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या म्हणजे सगळं बरोबर होईल. नमस्कार. व्हेरी गुड आरके. आता ह्या अशाच पानपोया अख्ख्या कोल्हापुरात उभारल्या गेल्या पाहिजे. साहेब तुम्ही पानपोया उभ्या करताय म्हणजे जणू मंदिरच उभी करताय बघा. अहो ताण भागवणं मोठं पुण्याचं काम. खरंच साहेब लय उपकार करताय बघा तुम्ही आमच्या सगळ्यांवर. नाही नाही, असं काही नाहीये. हो मी कोण लागून गेलो मोठा उपकार करणारा? मी उन्हामुळं त्या अच्चिंना चक्कर येऊन पडताना बघितलं, त्याचं वाईट वाटलं. परत असं कोणासोबत घडू नये म्हणून जे जमतंय तेवढं करतोय मी, बाकी काही नाही. ते एवढं केलेलं पाप धुवायचं म्हटल्यावर जमतंय त्याच्यापेक्षा जास्तच करावं लागेल. काय झालं? काही बोललीस का तू? काही नाही, तुमच्यासारखं असं मोठं मोठं तर नाहीच नाही. तुमची ही नाटकी आहेत ना, ती थांबवा आता. अजूनही नाटकच वाटतंय ती. अगदी तुझ्यामुळे जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय माझा. तुझ्यामुळं लोकांना होणारा त्रास काय असतो ते समजलंय मला. त्यात एखाद्या गरजवंताची तहान भागवायची म्हणून जर मी हे सगळं करतोय तरी तुला त्यात नाटकच वाटतायत.
रीना परत काम करायला आलात ना, मग कामाकडे लक्ष द्या, मग दुसरीकडे लक्ष देऊ नका. काम करा चला. 2 मिनिटं ताई, आमचं जरा असं उद्घाटन करून घेतो, मग तुमचं काय ते करा की. हा सर चला उद्घाटन करून घेऊया. ए द्या. थांबा. आत्ताच्या आत्ता हा बोर्ड इथनं काढायचा. आणि आरके, कोल्हापुरात आपण जिथं कुठं पानपोया लावू तिथं हे असले नावाचे बोर्ड नाही दिसले पाहिजे. काढा लगेच बोर्ड. ठीक आहे. ए काढा, ते काढून बोर्ड तिकडे ठेवा. सावे, अगं तुला बोर्ड लावलेला आवडत नाही ना, म्हणून बोर्ड पण काढायला लावलेत त्यानं. घ्या ओपनिंग करून घेऊ. थांबा. मुळात उद्घाटन मी करणारच नाहीये. आपल्या पानपोईचं उद्घाटन करणार आहेत मिस सावी नाईक. काय? थोर समाजसेवक आणि शिक्षण महर्षी म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या भाऊराव नाईकांची नात आहे. त्यांचाच वारसा समर्थपणे पुढे चालवतो. खरं तर आपण हे जे काही करतोय ती एक समाजसेवाच आहे, आणि हे करण्याची बुद्धी यांच्यामुळे झाली. म्हटल्यावर उद्घाटन तर यांच्याच हातनं झालं पाहिजे. नाही नाही, ओ मी कसं करू शकते, त्यांनाच सांगा तुम्ही. अहो ताई, सर आमचं एकदम बरोबर बोलले, तुम्हीच ओपनिंग करा की. ऐका माझं, ते सरच करतील उद्घाटन, मी नाही करू शकत. सावे, अगं तू उगाच काहीतरी विचित्र वागू नको. अगं अगं आता त्यांना बोर्ड पण काढले तुला आवडत नाहीत म्हणून. अगं मी बघ, तसंही पुण्यातच काम आहे ना, जा कर. ए ताई, हे बघ, भांज्याचा होकार तर आलाच. आता पुढचं कसं कसं करूया. मी काय म्हणतो, सुपारी लवकरात लवकर फोडायला पाहिजे. होकार दिलाय ना त्याने, सारखं त्याच्या मागे नको लागायला. तो जर का वैतागला आणि उद्या लग्नाला नाहीच म्हणाला तर? आता नाही हा शब्द मला परत ऐकू येता कामा नाही. आता इथून पुढे जे काही प्रश्न येतील ना, त्या सगळ्याचं उत्तर हो असंच असलं पाहिजे. अरे बघ, सुपारी फोडायचा कार्यक्रम एकदम दणदणीत झाला पाहिजे. का माहित आहे का? कारण मला तो स्टेटसवर टाकायचा आहे, म्हणजे लोकांना कळेल की मी लवकरच मुजुमदारांचा व्याही होणार आहे. व्याही. आई काय पण म्हणा, त्या 2 पुरी कामाचे आहेत बर का. धैर्यला त्यांनी लग्नाला जसं तयार केले की तसं सुपारी फोडायला त्यांना मनवायला सांग. मनवतील त्या. बघते मी काय करायचं ते. बघते, हातापायाला स्पीड दे, स्पीड. हा काय की होकारण खुश होऊन एका खिशात सुपारी घेऊन बसलो असलो तरी काय गडबड झाली तर हा पेन ड्राईव्ह तुझ्या पोरांपर्यंत पोचायला वेळ नाही लागणार. म्हणून म्हणतोय लवकर सुपारी फोडूया. नवरी नटली, इराची सुपारी फुटली. हे नवरी नटली, माझ्या इराची सुपारी फुटली.
हे नवरी नटली इराची सुपारी फुटली, हे नवरी नटली इराची सुपारी फुटली, हे नवरी नटली. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. बरं चला निघतो मी. आणि आरके सगळं काम आजच्या आज झालं पाहिजे. हा चल येतो. नाही आता सकाळी सकाळी माझा चेहरा बघितला म्हणून मॉर्निंग तर काही गुड राहिली नाही तुझी. म्हणलं निदान आफ्टरनून तरी गुड असावी म्हणून निघतोय आता. येतो. बाकी कामं कशी चालली तुमची? नाही म्हणजे कोलॅबरेशनची कामं येत आहेत ना भरपूर? चांगलंय चांगलंय. चला ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. याला कसं माहिती आपल्याला भरपूर कामं येतात कोलॅबरेशनची? अरे कसल्या बातम्या घेऊन येतो भास्कर. आता धैर्य पानपळ उभारताना आपण बघत बसायचं वय. अरे दादा मला जसं कळलं ना तसं लगेच तुला येऊन सांगितलंय. आणि हे जर का अडथळा न येता पार पडलं ना तर हा धैर्य पुन्हा लोकांच्या नजरेत वर जाणार. आणि त्यासाठीच करतोय हे सगळं तू. धैर्य आता पुन्हा 0 to हिरो होणार. हे मी कधीच होऊ देणार नाही. कधीच होऊ देणार नाही. पण दादा कसं? जोपर्यंत शाळा आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपलं कोण ऐकणार नाही. आईचा विश्वास पाठीशी नाही. मग कसं करणार? हा एक करू शकतोय. आता बोल पटकन. शाळेच्या इन्स्पेक्शनच्या आधीच शाळेतली सगळी पोरं गायब केली तर? तुम्हाला काय वाटतं? मला त्यांना 100% गॅरंटी ही सगळी कामं ना त्याच्याकडूनच येतात आपल्याला. मला नाही वाटत. तो धैर्य सांगेल आणि त्याचं ऐकून आपल्याला कोणीतरी काम देईल. मग तो असं का बोलून गेला आपल्याला? सावे आता आपण इथं आपल्या कामासाठी आलो होतो ना म्हणून तो तसं म्हटलं असेल. आणि आता तर आहे ना तू प्रत्येक गोष्टीचा आळ धैर्यावर घ्यायला लागलास. नाही घरी ने काहीतरी गडबड आहे. दादा तुम्हाला आमच्या कामाबद्दल कोणी सांगितलं? नाही बाबा मला कशाला कोण काय सांगाल. तुमचं ते चॅनल आहे की नाही त्याच्यावरचे व्हिडिओ बघून मीच तुम्हाला बोलवून घेतले बघा. दादा खरं खरं सांगा धैर्य मुजुमदारांनी सांगितलं ना तुम्हाला? अहो काय ताई एवढा मोठा माणूस मला कशाला काय सांगत बसल? काय झालं काय ताई?
तुम्ही एवढं काय विचारताय? काय चालू आहे काय तुमच्यात? हो. नाही, एवढ्या चौकशा करताय म्हणून म्हटलं. नाही नाही, असं काही नाहीये. मी आपलं सहज विचारत होते. पण सांगा ना, धैर्य मुजुमदारांनी सांगितलं का? हे बघा ताई, मला जे वाटते जे पटते तेच मी करतोय. उगाच कोणाचं सल्लं घेत बसत नाही मी. आणि हा, तुम्हालाही माझं काम करू वाटलं तर करा, नाहीतर तसं सांगा मला, मी दुसरा बघतो कोणीतरी. ओ दादा थांबा सावे ऑलरेडी निम्मकाम झाले. हे काम आता हातात गेलं तर डबल लॉस होईल आपला. आणि दादा कशाला उगाच असं होतच असते हो. बडे बडे कोल्हापूर में छोटी छोटी बातें होती रहती की कशाला मनाला लावून घेते एवढं. आपण एकदम छक्काच काम करूया बघा. सावे, आता तू हे सगळं सोड बरं. हे बघ, या कामातनं आपल्याला आहे ना पैसे मिळणार आहेत आणि ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आता तू बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. मी सांगते ना तुला, 100% खरं आहे हे. हॅलो, काय कोलॅबरेशन करूयात ना. नाही म्हणून सांग. येस. येस येस येस. हा ओके, डन करूया. ओके. हा, एवढं कोलॅबरेशन भारी आले आणि नाही म्हणून सांगायला लागेल. नाहीतर काय. घ्या भाऊ चहा. भाऊ, अहो एवढं गरम होतंय तुम्ही चहा घेताय व्हय? आता उन्हाळ्यात थंडी येणार आहे वय. आई मला आता आणलाय तर द्याच की. थँक्यू. हे पण आताशा लयच गरम होते ना भाऊ. दिवस मावळला तरी पण गरम होते. होय की, चांगला 5 वर फॅन ठेवलाय तरी घामाच्या धारा काही कमी व्हायला तयार नाही. उन्हाळा जरा कडकच आहे. तरी हे म्हणत होते बरं का, आपण एसी बसवून घेऊया म्हणून. पण आपल्याला थोडी ना त्याचं लाईट बिल परवडणार आहे. फॅन पेक्षा जास्त असते. दीपा, एवढी काही गरज नाही एसी बीसीची. अशी कशी गरज नाही? गरज आहे की. फक्त कसं आहे, आपल्याला परवडत नाही म्हणून मनाच्या समाधानासाठी म्हणायचं काही गरज नाही. आता शाळा विकायचा एवढा चांगला चान्स आला होता. म्हणलं ह्या उन्हाळ्यात कसं सगळ्या घरभर गारगार वारं असतं. पण कुठलं काय, नशीबदारात आणतंय आणि कर्म त्याला पळवून लावतंय. अशी गता इथं. काय रे, काय? बर, ठीक आहे ठीक आहे. अरे पण तू थांबवायचं नाही का त्यांना? ठीक आहे ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. भाऊ, काय झालं? बघा पक्की, हे मजूर लोक नाहीत का आपल्या तिथं काम करणारी? त्यांच्या पोरांना त्यांचे पालक घेऊन गेले. काय? असं कसं? बघ की, तू शाळेत घेऊन गेले त्यांना. भाऊ, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना. असं पहिल्यांदा थोडी करते आपल्यासोबत. उन्हाळा आला ना की 2-3 मुलांचे पालक त्यांना घेऊनच जातात बघा कामासाठी. अरे प्रश्न फक्त 2-3 पोरांचा नाही, निम्म्यापेक्षा जास्त पालक त्यांच्या पोरांना घेऊन गेले.